नमस्कार, मी आकांक्षा। सुरुवात करूया महाराष्ट्र बुलेटिनला। बघूया काही सविस्तररित्या बातम्या। छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस भरती वारंवार रद्द झाल्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना बऱ्याच त्रासांना सामोरे जावं लागत आहे। म्हणून अंबादास दानवेनी यांनी विचारपूस येथील विद्यार्थ्यांशी केली असता त्यांनी सांगितले की पहिल्यांदा विद्यार्थ्यांना 9 जुलै रोजी बोलवण्यात आलं होतं, त्यानंतर तारखेत बदल करून 2 ऑगस्ट रोजी बोलवण्यात आलं। त्यामुळे त्यांना पहिल्या चक्करला 2000 रुपये गेले आणि यावेळी पण 2000 रुपये लागले असे त्यांनी सांगितले। त्याचबरोबर झोपायची व्यवस्था पण नाही, जेवण पण नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, बाहेरून विकत बॉटल घ्यावी लागते, स्टाफ सुद्धा व्यवस्थित नाही, अशा त्रासांना त्यांना सामोरे जावे लागत आहे अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली। मी यवतमाळ जिल्ह्यावरून आलेलो आहे। मी 22 तारखेला पण आलतो इथे। 22 तारखेला आलतो, पावसामुळे ग्राउंड कॅन्सल झालं आणि मी पुन्हा कॅन्सल झालं तर 5 वाजता संध्याकाळी नोटीस लावली यांनी। तर मी 23 तारखेला पण आलतो, त्या दिवशी पण ग्राउंड घ्या म्हटलं तर घेतला नाही आणि मी 2 तारखेला दिली होती मला तारीख। कालच्या डेटमध्ये आजच्या डेटमध्ये 2 तारीख आहे, तर मी आज पण ग्राउंड कॅन्सल झालेला आहे। आता आम्हाला 3 तारीख दिलेली आहे। राहण्याची व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे? राहण्याची व्यवस्था आम्ही येथेशी झोपलेलो आहे, बघू शकता। तिथं मुलं आहेत, तिथं झोपलेलो आहे आम्ही। जेवणाची व्यवस्था आता कन्फर्मेशन तर माहित नाही, पण दिलं कोणतरी। काय नाव तुझं? माझं नाव सत्यपाल जाधव आहे। कुठून आलाय? यवतमाळ जिल्हा। माझं नाव अभिषेक भाकरे, मी अकोल्यावरून आलेलो आहो। अकोल्यावरून खेडेगावावरून आलेलो आहो। हे माझी दुसरी चक्कर आहे तशी। पहिल्या चक्कर पण माझे 2000 रुपये केले, या चक्कर पण मध्ये पण 2000 रुपये केले। तिथं राहायची व्यवस्था नाही, ऑटोवाले त्रास देतात, झोपाची व्यवस्था नाही। तुम्ही पाहू शकता सर्वजण बाहेर झोपलेले आहेत। इथं मच्छराचा त्रास, संडास पण इथं सफा केलेले नाही आहे, काही नाही आहे। मुलांना घरून एवढे पैसे कुठून आणायचे? 2-2000 रुपये लागते आम्हाला परत यायला। त्याच्यामध्ये माझे वडील शेतात काम करतात आणि कुठून पैसे देणार आहे हमेशा? इथं जेवायला पण व्यवस्थित काही नाही आहे। बाहेर जेवायला गेलं ते पण 2 पोळ्या देतात आणि 80-80 रुपये घ्यायले। या ऑटोवाल्याचा भरपूर त्रास आहे। आणि इथं माझा मित्र रात्री बिमार पडला, त्याला ताप आली, इथं बाहेर झोपला तो पाण्यात। पाऊस सोडलं तर पाण्याच्या वसाड पण लागते इथं। रातभर बसून तर राहायचं काम पडलं इथं कोपरा धरून, कारण इथं बाहेर पाणी येते आणि इथं पाणी प्यायला पण त्यांना हे केलेलं नाही आहे, बॉटला विकत घ्यावं लागते। इथं स्टाफ पण व्यवस्थित हे करते आणि कोणी अजून विचारलं पण नाही आहे इथं की तुम्हाला राहिले आहे काही विचारलं नाही आहे बाकीच्या सेफ्टीसारखं। खूप अवघड हे सध्या हे चालू आहे इथं। पोलिसांनी चर्चा केली का? आल्यावर त्यांना विचारलं पण ते काही बोलायलाच तयार नाही, काय सांगायलाच तयार नाही। तिथं बोर्ड लावून दिलेलं आहे फक्त त्यांनी की ज्याचं 2 तारखेला होतं त्यांचा 3, 4, 5 कधी पण येऊ शकता। आता एवढं लांब आल्यावर परत जावं कसं? परत जायला आम्हाला 8-8, 10-10 घंटे लागते। त्याच्यामुळे बस पण नाही आहे, ट्रेन पण हे पण नाही आहे, सर्व लेट चालते। गोंदिया येथे काल आयोजित झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रसार माध्यमांसमोर विविध मुद्द्यांवर संवाद साधला। त्यांचं असे म्हणणे आहे की मी देखील शरद पवार यांच्याकडूनच शिकलो आहे। माझ्यासाठी ते आदरणीय होते आणि आहेत, पण एका आदरणीय नेत्याचा सन्मान कमी होऊ द्यायचा नाही हे माझ्या मनात आहे। तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीने लढणार आहोत असेही त्यांनी सांगितले। विधानसभा जगवाटप महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र लढणार आहोत। योग्य पद्धतीने वाटपही होणार आहे, मात्र कोणता पक्ष पुढे लढेल अजूनही याबद्दल चर्चा झालेली नाही। त्याचबरोबर सर्वपक्षीय नेत्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या स्तर खाली येऊ देऊ नका, यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते। सर्वांचा सन्मान करायला शिका असे त्यांनी आवाहन केले। करायला शिका। अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर, मात्र त्यांच्यासोबत छगन भुजबळ नाहीये दौऱ्यामध्ये। बघा, काही पण तुम्ही लोक अर्थ अनर्थ काढू नका। आम्ही सगळे, छगन भुजबळ साहेब आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे। छगन भुजबळ साहेब असो, अजितदादा, आम्ही सगळे लोक मिळून या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत ताकदीनं लढणार आहोत। दोन्ही विधानसभामध्ये आपल्या किती उमेदवार राहणार? आपल्या नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता त्यांनी प्रसार माध्यमांद्वारे जिल्हा नियोजनाबद्दल थोडक्यात माहिती दिली। नागपूर जिल्हा नियोजनाचा जो आराखडा आहे हा 1200 कोटीपेक्षा जास्त आता पण नेला आहे। जवळपास 5000 कोटी रुपये विविध कामांवर या जिल्ह्यात महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही दिले आहेत। जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, आरोग्य, शिक्षण, उद्योग, वीज क्षेत्र, मूलभूत बाबी योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या आराखड्याच्या माध्यमातून करत आहोत असे त्यांनी सांगितले। तसेच शहरात खूप मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू आहे, त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते खोदले आहे। निश्चितच याचा त्रास नागरिकांना होतो आहे, तर ही कामं वेगाने कशी पूर्ण होतील यासाठी प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले।
त्याचबरोबर शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा GR आम्ही काढलेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षे कुठलेही बिल भरण्याची आवश्यकता नाही। 5 वर्षानंतर पुन्हा आमचे सरकार येईल आणि तेव्हा आम्ही पुन्हा वीज बिल माफ करू असे त्यांनी आश्वासन दिले आहे। जिल्हा नियोजनाचा जो आराखडा आहे हा 1200 कोटीपेक्षा जास्त आता आम्ही नेलेला आहे आणि एक मोठी वाढ नागपूर जिल्ह्याच्या नियोजनाच्या आराखड्यामध्ये मोठा निधी देऊन आपण त्या ठिकाणी केली आहे। याच्या व्यतिरिक्त जवळपास 5000 कोटी रुपये विविध कामांवर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही दिलेले आहेत आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, आरोग्याचं क्षेत्र असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असेल, विजेचं क्षेत्र असेल, मूलभूत ज्या बाबी आहेत त्या बाबी योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी आम्ही या आराखड्याच्या माध्यमातून करतो आहे। लोकप्रतिनिधींनी देखील काही चांगल्या सूचना या ठिकाणी मांडल्या, त्या सूचनांच्या संदर्भात मी स्वतः निर्देश दिले आहेत आणि विशेषतः आज जे गावं आपल्या संरक्षित वनाच्या आसपास आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे आणि म्हणून तिथे सोलर फेन्सिंग ही जी योजना आहे ही अधिक प्रभावीपणे राबवण्याकरता जिल्हा नियोजनातून देखील त्याला कशी मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करतोय। पाणंद रस्ते किंवा पांधन रस्ते ज्याला आपण म्हणतो, जे शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे आहेत, त्याच्याकरता देखील निधी आपण राखीव ठेवलेला आहे आणि विविध योजनांना कुठल्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आम्ही केली। ऊर्जा मंत्री म्हणून तुमच्या अभिनंदनाचा ठरावही ठेवण्यात आला। जे शेतकऱ्यांचे वीज बिल जे आहे ते शून्य झालेले आहे, कधीपर्यंत हे शेतकऱ्यांना? आता शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा जो GR आहे तो आम्ही ऑलरेडी काढलेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्ष कुठलेही बिल भरण्याची आवश्यकता नाही। 5 वर्षानंतर पुन्हा आमचं सरकार येईल त्यावेळेस पुन्हा आम्ही माफ। पावसामुळे शहराची अवस्था वाईट होऊन जाते, तुंबून जातं सगळं, त्याच्यातून कसा मार्ग काढायचा? मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं चाललेली आहेत आणि हे विकास कामं चाललेली असल्यामुळे ठिकठिकाणी खोदलेलं आहे, काही ठिकाणी डायव्हर्शन्स केलेले आहेत। निश्चितपणे याचा त्रास नागरिकांना होतोय याची आम्हाला कल्पना आहे। ही कामं वेगाने कशी पूर्ण होतील, शेवटी आपण जेव्हा एखादं काम हातामध्ये घेतो त्यावेळेस काही त्रास आपल्याला सहन करावाच लागतो। आपण अगदी आपल्या घराच्या पेंटिंगचं काम हातात घेतलं तरी देखील आपल्याला त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे ही सगळी कामं चालली आहेत, पण ते वेगाने कशी होतील असा आमचा प्रयत्न। आणि त्या दरम्यान आम्ही आयुक्तांना देखील सांगितलेलं आहे की आता आपण वैकल्पिक रस्ते जिथे तयार केले आहेत ते रस्ते काही ठिकाणी पावसामुळे खचले आहेत, काही ठिकाणी त्याच्यावर खड्डे आहेत, तर तेही तात्काळ बुजवले पाहिजेत आणि वैकल्पिक रस्ते देखील चांगले असले पाहिजेत अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले। तुम्ही भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर अशी चर्चा गेले काही दिवस राजकारणात, ही चर्चा केवळ माध्यमांनी सुरू केलेली चर्चा आहे आणि ती माध्यमांमध्येच आहे। मातोश्री कलानगर पासून ते BKC कनेक्टर पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी असल्यामुळे संपूर्ण BKC परिसरात वाहनांच्या रांगाच रांग दिसून येत आहे। कालपासून सायन येथील जुना ब्रिज बंद केल्याने ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी BKC मार्गाचा वाहन चालक वापर करत असल्याने BKC परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। त्यामुळे BKC येथे 10 मिनिटाच्या प्रवासासाठी जवळपास आता 1.5 ते 2 तासांचा कालावधी आता प्रवाशांना लागत आहे। वेळ झाली आहे इथेच थांबायची। मी आकांक्षा आता रजा घेते। बघत रहा महान्यूज 7। नमस्कार। नमस्ते। देखो हम आदिवासी है, कर्नाटक का बहुत आदिवासी होते हैं। हम जंगल में जाकर एक को हाथ जड़ी लगाकर और हाथों से तेल बनाना होता है। वो तेल लगाने से अपने दिन में 10 बार 15 बार झड़ रहे हैं, 5-6 दिन में बाल झड़ना कितना रुकावट करेगा। इधर से झड़ गए ना, उधर से नया बाल उठता है, नया बाल उठता है, गंजापन हो गया, गंजापन से नया बाल उठता है। माथा में छोटा फिर होते तो 5 दिन में हट जाएगा, हट जाते। इसी तरह 108 जड़ी बूटी हम डालकर तेल बनाने में तेल होता है। ये हमारा
ओरिजिनल आदिवासी का तेल चाहिए तो महाराष्ट्र में आपको चाहिए तो मिलता है। महाराष्ट्र में हमारा ब्रांच है, शॉप का नाम है ओनली कुल्लू एंटरप्राइज। अगर जाना कर्नाटक के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। एजेंसी, जॉब और डिस्ट्रीब्यूशन के लिए संपर्क करें 9022253200 या फिर 8263986162। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस: काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट अकेडमी। कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी। 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ। न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th June। Our address: कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड, नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर। Our contact 8830479380 और 9049079674। सचिन लाइफस्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमार। बनारसी शालू, कांजीवरम, डिजाइनर साड़ी, पार्टी वेयर साड़ी, प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध। सभी के मन को लुभाने वाली साड़ियाँ अभी मिलेगी एक ही छत के नीचे। इस अवसर का लाभ उठाएं और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें। सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफस्टाइल। हमारा पता: रमानगर, शताब्दी चौक, बेलत रोडी, नागपुर। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन,
फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। श्री विठल कृपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी सेल, एक खरीदे एक मुफ्त पाए। ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक। कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर्स, बेडशीट, रनन, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है। ऑफर का लाभ उठाएं, जल्दी करें। हमारा पता श्रीहरिनगर, मानेवाड़ा, नागपुर। हमारा संपर्क नंबर 7666502747। मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% जॉब गारंटी अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन के क्षेत्र में। मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाएं जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिसेस में। आज ही एनरोल करें ICI एजुस्किल्स प्राइवेट लिमिटेड। हमारा पता प्लॉट नंबर 46 शिवम अपार्टमेंट, 3rd फ्लोर, अपोजिट वसुंधरा IVF सेंटर, डॉक्टर मुंजे मार्ग, धंतोली, नागपुर 440012। संपर्क करें 9226466779। अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर।